हॅलो नमस्कार, मी धनश्री स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये। आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल। आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना। तर खूप दिवसांनी मी आज खूप छान रेडी झाले होते। सगळा गणपतीचा उत्सव माझा आजारपणातच गेला, इतका आवाज बसला होता की बोलता पण येत नव्हतं। तर खूप दिवसांनी मला असं आज फ्रेश वाटत होतं आणि तुम्ही माझ्या तोंडावर त्याचा आनंद पण बघू शकताय। तर आज होती संकट चतुर्थी आणि बाप्पाची चतुर्थी आम्ही दोघेही पकडतो, त्यामुळे अंघोळ वगैरे आवरली। त्यानंतर सगळ्यात आधी मस्त देवपूजा करून घेतली, घरभर धूप फिरवला आणि खूप दिवसांनी असं घरात प्रसन्न वातावरण झालं होतं। आणि आता सध्या ऊन पडते, त्यामुळे वातावरण बघू शकता आमच्या घरात खूप छान झालं होतं। त्यानंतर दारामध्ये सुंदर अशी रांगोळी पण काढून घेतली। त्यानंतर घर झाडायचं होतं, ते पण झाडून घेतलं, कारण पारुसा केर काढायचा राहिला होता। त्यानंतर चपात्या घेतल्या बनवायला आणि आमचा उपवास असल्यामुळे ओवीसाठीच फक्त चपाती बनवायची होती। तर आता एका चपातीची कणिक कशी मळणार, तर 2 चपातीची कणिक मळली गेली होती। 2 चपात्या पटपट अशा आवरून घेतल्या। त्यानंतर कपडे धुवून ठेवले होते, ते सुकत घालायचे होते आणि खूप दिवसानंतर आज ऊन पडलं होतं, त्यामुळे खूप सारे कपडे धुतले होते। तर तेच वाळत घालायची होती। ऊन पडल्यावर खूप छान कपडे वाळतात, नाहीतर मग तो कुबट वास येत राहतो। त्यासाठी भरपूर दिवस असे मोठे कपडे धुतले नव्हते, ते सगळेच धुतले होते। त्यानंतर ओवीच्या स्कूलचे टाईम होईल या हिशोबाने ओवीचा डबा भरून घेतला। तर डब्यामध्ये आज होती चपाती, बटाट्याची भजी आणि तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे कोबीची भाजी बनवली होती। तर आता एका माणसाचा असो किंवा 10 माणसाचा स्वयंपाक असो, तो काय तेवढाच बजेटमध्ये बनत नाही, तर तो कमी जास्त हा होतोच। तसं भाजी जास्तच झाली होती माझी। त्यानंतर यांना 1 कप चहा गरमागरम दिला आणि मी पण पिला। त्यानंतर ओवीच्या स्कूलचा टाईम झाला होता, म्हणून तिला पण रेडी केलं। तर आज होता बुधवार आणि तिला सिव्हिल ड्रेस असतो, तर तिच्या आवडीने तिने हा ड्रेस घातला होता। आणि तिचं नेहमी असतं की मला वेणी घाल, तर वेणी तर बसत नाही, या पद्धतीने चाप लावून दिली। ती खूप खुश झाली प्रेम वगैरे केल्यानंतर। तर तिला मी म्हटलं मी येणार नाही, तर ती परतून आली आणि मी येणार म्हणून सोडायला आज तिच्या तोंडावर तुम्ही आनंद बघू शकता। त्यानंतर आज संकष्टी असल्यामुळे मला पण देवळात जायचं होतं, त्यामुळे ओवीला स्कूलला पाठवायला मी सुद्धा गेले होते। तर त्याआधी दोघींनी मिळून मस्त असं दर्शन घेतलं बाप्पाचं। आणि बाप्पाच्या मंदिरात गर्दी नव्हती, त्यामुळे आमच्या तोंडावर तुम्ही आनंद बघू शकता। खूप छान असं दर्शन झालं आणि लहान मुलांना काही गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत, आईवडील करतील ते बघून ते करत असतात। जसं मी पाया पडते त्या पद्धतीनेच ती पण पाया पडत होती आणि छान असं बाप्पाचं दर्शन घेतलं। आणि बाप्पाला म्हणाले की जे पुढ्यात वाढून ठेवलं आहे किंवा पुढ्यात येणार आहे, ते पेलण्याची फक्त ताकद दे इतकंच, आणि तू सोबत राहा। आणि त्यानंतर ओवीला स्कूलमध्ये पाठवली आणि त्यानंतर घरी आले। घरी आल्यावर सगळी कामं आवरली। इव्हनिंगच्या वेळी या पद्धतीने ओवीचा अभ्यास घेतला आणि खरंच सांगते तुम्हाला, मी काही तिची तारीफ करत नाही आहे, वयाच्या मानाने बघू शकते तिचं हँडरायटिंग खूप म्हणजे खूपच सुंदर आहे। आणि मुलांची प्रगती हीच आईवडिलांची प्रगती असते, तिची प्रगती बघून मला खूप छान वाटत होतं। त्यानंतर इव्हनिंगच्या वेळी परत असा देवाला धूप वगैरे लावला आणि ओवीचे काही प्रश्न तुम्ही बघू शकताय पुढे। द्यायचं की आधी देव बाप्पाला, मग तुला खायला मोदक, तुला किती पाहिजे? ओरिओचे मोदक बनवणार आहे। त्यासाठी इथं जास्त काय डोकं लावायची गरज नाही आहे किंवा यात रॉकेट सायन्स नाही आहे। हे जे आपलं ओरिओ बिस्किट असते ते मिक्सरच्या भांड्यात या पद्धतीनं अगदी खूप बारीक करायचं नाही, थोडं मोठंच घ्यायचं आहे वाटून। आणि त्यानंतर गव्हाच्या पिठाच्या या पद्धतीने मी गोल गोल असं पाती करून घेतलेले आहे। आता मी तुम्हाला एक मोदक बनवून दाखवते। इथं गरम पाणी पण उकळायला ठेवले आणि याला पण तेल लावून घेतलेलं आहे। हे सारण आपलं जे आहे ओरिओचं ते घालायचं आहे आणि या पद्धतीने स्टफिंग घातल्यानंतर मस्त असं गोळ्याला घेऊन या पद्धतीने छोटे छोटे मिनी आपले जे मोदक आहेत ते बनवून घ्यायचे। ते सगळे मोदक बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला चला या पद्धतीने सगळे मोदक बनवून झालेले आहेत।
मागवा. आणि पाणी पण उकळलेलं आहे. आता हे वाफवायला ठेवते मी. 10 मिनिटात मोदक बनवून जातील आपले. झाल्यावर दाखवते. त्याने बघू शकताय तुम्ही छान असे मोदक वाफलेले आहेत. त्यांचा कलर बदलला की ओळखून जायचं आपले मोदक तयार आहेत. आणि आता मी गॅस पण बंद करते. तर माझे 21 मोदक तयार आहेत आणि आता याचा मी बाप्पांना नैवेद्य दाखवेनच. तर तुम्ही या गणपतीमध्ये भरपूर प्रकारचे मोदक खाल्ले असतील, तर या पद्धतीचे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा. आणि गोष्ट दाखवते मध्ये काय काय आहे ते दाखवते. तर इथं आहे बटाट्याची भजी, तळलेलं, चपाती, वांग बटाट्याची भाजी, डाळीची आमटी आणि मटारचा राईस बनवलेला आहे मी. इतकं सगळं बनवलेलं आहे. तर चला आता देवाला आधी नैवेद्य दाखवते, मग तुमच्याशी बोलते. आणखी एक गोष्ट दाखवायची होती. लाईट्स घालवल्यानंतर आमचं मंदिर या पद्धतीने दिसतं आणि तुम्ही मनपूर्वक बघितलं तर तुम्हाला यातून स्वामीसुद्धा दिसतील. तर जेवण वगैरे आवरलं आणि त्या छान असा वॉक पण करून आलो. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.